दोन्ही तर धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्या असं राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितलेलं आहे। सुजाता सौनिक यांनी आज प्रशासनाची मोठी बैठक घेतली आणि या बैठकीनंतर राज्यामध्ये ज्या दुर्घटना घडत आहेत त्याच्यावरती त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज आढावा घेतलेला आहे। सूचना न पाळणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील यावेळेला देण्यात आलेले आहेत। तर सुजाता सौनिक यांनी नक्की काय निर्देश दिले ते आपण पाहतो आहोत। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रेल्वे, मेट्रो, पोलीस, पालिका आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मंत्रालयामध्ये बैठक पार पडलेली आहे। विविध दुर्घटनेमध्ये नागरिकांचे झालेले मृत्यू दुर्दैवी असल्याचं सुजाता सौनिक यांनी म्हटलंय। तर नागरिकांच्या सुरक्षेचा सर्वोच्च प्राधान्य द्या अशा सूचना देखील यावेळेला सुजाता सौनिक यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत। सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावं अशा सूचना देखील मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या। रेल्वे प्रवासामध्ये दुर्घटना टाळण्यासाठी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करा अशा सूचना ज्या आहेत त्या सुजाता सौनिक यांनी प्रशासनाला दिल्या। रेल्वे प्रवासामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी करा असं सुजाता सौनिक यांनी म्हटलं। बैठकीमध्ये रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजनांवरती चर्चा झाल्याची देखील माहिती आता समोर येते। तर पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तिथं पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी असं देखील सुजाता सौनिक यांनी म्हटलंय। मार्गदर्शक सूचना लावल्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत पर्यटन स्थळं तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत अशा सूचना देखील सुजाता सौनिक यांनी दिल्या। तर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं देखील मुख्य सचिवांनी म्हटलं।